विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण गंगाधर गाडगीळ यांची किडलेली माणसे या कथेचा आपण आशय तिचा आस्वाद आपण या ठिकाणी घेत होतो. किडलेली माणसे कथा अभ्यासत असताना आपण सुरुवातीला गंगाधर गाडगीळ यांचं मराठी कथेमध्ये असणारं योगदान या अनुषंगाने आपण चर्चा केली. गंगाधर गाडगीळ हे नवकथाकार म्हणून ओळखले जातात. मराठी कथेच्या रचनातंत्रात त्यांनी फार मोठा बदल घडून आणला. लघुकथेचे जे सर्व संकेत आहेत ते त्यांनी झुगारून दिले आणि प्रामुख्यानं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी अतिशय वास्तववादी अशी कथा लिहिलेली आपल्याला दिसून येते. त्यांनी जवळजवळ 25 कथासंग्रह लिहून मराठी कथेमध्ये फार मोठी अशी भर घातलेली. त्यांचं तलावातील चांदणे, ऊन आणि पाऊस, कबुतरे, वर्षा यासारखे अनेक कथासंग्रह त्यांचे काय आहेत प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांच्या कथांची भारतीय आणि इंग्रजी भाषेमध्ये देखील भाषांतरे झालेले आपल्याला आढळून येतात. कारण त्यांची कथा ही लोकप्रिय मानवी जीवनातील विसंगती त्यांनी प्रामुख्याने आपल्या कथेतून टिपलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यांनी कादंबरी, नाटक, विनोदी लेख, समीक्षणात्मक ग्रंथ, काही प्रवास वर्णन असं जरी लेखन केलं असलं तरी नवकथाकार म्हणूनच मराठी साहित्यामध्ये गंगाधर गाडगीळ यांची फार मोठी अशी ओळख आहे. याशिवाय 1980 साली रायपूर इथे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं त्याचं इथे अध्यक्ष होते. आता या ठिकाणी असणारी किडलेली माणसे ही जी कथा आहे या कथेचा आपण काल आस्वाद घेत होतो. कथेच्या सुरुवातीला मुंबईमध्ये जातीय दंगल उसळलेली आणि या जातीय दंगलीमध्ये अनेक निरपराध माणसं या ठिकाणी मारल्या गेलेली. हिंदूंची मंदिरे, मुसलमानांची मस्जिदी सारख्या धुमसत आहेत. अनेक लोकांचे बळी गेलेले. याचं सुरुवातीला वर्णन येतं आणि नंतर मग त्याच वेळी पेरूवाड्यातील फुटमुट्याची जी चाळ आहे त्या चाळीचं वर्णन या ठिकाणी कथाकार करते. किडलेली माणसे या कथेमधून प्रामुख्यानं मध्यमवर्गीय जे आहेत त्यांना आपण पांढरपेशा म्हणतो किंवा त्याला शिकलेला वर्ग प्रामुख्यानं असं म्हटलं जातं. आपण समाजाचे 3 वर्ग पाडतो. एक श्रीमंत, दुसरा मध्यमवर्गीय आणि तिसरं सर्वसामान्य माणूस. तर हा जो मध्यमवर्गीय लोक किंवा हा जो पांढरपेशा समाज आहे तो कसा आपल्या पेशामध्येच मशगूल आहे. त्याचं जीवन कसं संकुचित झालेलं आहे, तो कसा संवेदनाहीन बोथट वागत आहे याचं उपरोधक शैलीमध्ये त्यांनी काय केले चित्रण केले. त्यांच्या वागण्यातील विसंगती त्याने नेमकेपणाने या ठिकाणी टिपलेली. आता मुंबईमधील जी पेरूवाडी त्या ठिकाणी जी खुटमुट्याची चाळ आहे या चाळीचं वर्णन आलेलं आहे. या चाळीमध्ये प्रामुख्यानं कोण राहतात ते यामध्ये मध्यमवर्गीय लोक राहतात. आणि हे जे मध्यमवर्गीय आहे त्याच्यामध्ये मग 50 रुपयापासून ते 150 रुपये पगारीपर्यंत सर्व काय आहेत लोक त्या ठिकाणी राहतात. त्यांनी मध्यमवर्गीय माणसांच्या स्वभावाचं उपरोधक शैलीत त्यांनी काय केलं या ठिकाणी वर्णन केले. त्यांचे प्रश्न कोणते तर साखरच महाग झाली, राखेलचेच भाव वाढले, पेट्रोलचेच भाव वाढले यासारखे त्यांचे प्रश्न आहेत. साहेबाची मर्जी संपादन करणं आणि पगार वाढवणं, प्रमोशन करून घेणं हेच त्यांचं कसं जीवित कार्य आहे यावरही खोचकपणे लेखानं काय केले या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे हा जो मध्यमवर्गीय समाज आहे लक्षात घ्या, मध्यमवर्गीयाच्या वागण्यातील विसंगती टिपत असताना त्यांनी दारिद्र्य आणि संकुचितपणा हा त्यांचा फार मोठे वैशिष्ट्य आहेत मध्यमवर्गीयाचे हे त्यांनी सांगितलेले आहेत. याशिवाय विवाह सोहळे नाही का नाही, पुन्हा प्रेमविवाह या विषयामध्येच मशगूल असणारा हा वर्ग आहे. आता मुंबईमध्ये जातीय दंगल उसळलेली आहे. या ठिकाणी निरपराध माणसं मारले चाललेली. परंतु ही जी खुटमुटाची चाळ आहे या ठिकाणी हे जे मध्यमवर्गीय राहतात त्यांचं वर्णन या ठिकाणी कथाकार करतोय. काल आपण तिथपर्यंत आलो होतो. साहेबाची मर्जी आणि पगार वाढ हेच त्या पुरुषांचं जीवित कार्य कसं आहे याचा लेखाने या ठिकाणी उल्लेख केला. आता खुटमुट्याच्या चाळीचं वर्णन आहे लक्षात घ्या. आता ही जी खुटमुट्याची चाळ आहे
त्या चाळीचं वर्णन करत असताना काही व्यक्तिरेखा या ठिकाणी येतात. पहा, लेखक असं वर्णन करतोय, अशा खुटमुट्यांच्या चाळीतील दुसऱ्या मजल्यावर जरी बरीच सामसूम असली तरी नटव्या मालतीबाई आपल्या बावळट नवऱ्यावर खेकसत होत्या. ते स्पष्टपणे ऐकू येत होतं. सुरुवातीला कथाकारानं मुंबईमध्ये जाती दंगल उसळ्याला दाखवलेली, निरपराध माणसं मारतायत, लुटालूट सुरू आहे, मुंबई मस्जिद मंदिर या धुमसत आहेत सगळ्या. हे सगळं घडत असताना खुटमुट्याची जी चाळ आहे, या चाळीतील जो दुसरा मजला आहे, त्या ठिकाणी शांतता जरी असली तरीसुद्धा नटव्या हे का नाही मालतीबाई असं त्याने वर्णन केलं आहे. पहा, मालतीबाई नटव्या. तर मध्यमवर्गीय माणसाचं हे एक वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या, की नटवेपणा, सौंदर्य प्रसाधने, वेशभूषा, केशभूषा या गोष्टीला मध्यमवर्गीय स्त्री असो ते फार मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व देते. पहा, आणि त्यामुळे मग नटवी मालतीबाई असं एक पात्र येते. पहा, आणि मग आपला जो भोसट नवरा आहे त्याच्यावरती कशी खेकसायली याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पहा, बाजूला दुसऱ्या खोलीमध्ये घारू अण्णा आहे, ते त्या ठिकाणी पत्ते खेळतात. पहा, आणि मग पत्ते खेळत असताना त्यांचे सवंगडीन ते कसे खिंकाळलेले आहेत, ते कसे हसायला लागलेत याचं त्यांनी वर्णन केले. पहा, याशिवाय दारामध्ये बसून शामराव ऐकत. पहा, ते छत्रीशी काहीतरी ठाकटोक करायलेले आहेत. आणि याचबरोबर आणि जे काटकोळेत आजागळ ऐनापुरे ते हिंदू महासभेच्या राजकारणावर आपल्या किरटी आवाजात चर्चा करीत आहेत. म्हणजे खुटमुट्याच्या चाळीचं वर्णन येते हे तुम्ही लक्षात घ्या. खुटमुट्याची चाळ आहे, त्यावरचा दुसरा जो मजला आहे, त्या ठिकाणी मग वेगवेगळे पात्र आहेत. पहा, नटव्या मालतीबाई आहेत, याशिवाय घारू अण्णा आहेत, त्याचबरोबर बाजूच्याच खिडकीमध्ये शामराव येतं आणि काटकुळे म्हणजे विकासणारे अनागळ ऐनापुरे हे हिंदू महासभेच्या अनुषंगाने चर्चा करतात. पहा, असं सुरुवातीला त्या ठिकाणी वर्णन आले. पहा, इतक्या घारू अण्णाचा दामू गॅलरीत आला. त्या घारू अण्णाचा जो मुलगा आहे तो दामू गॅलरीमध्ये आलेला आहे. आता तुम्ही सुरुवातीचं वर्णन मात्र लक्षात ठेवा की मुंबईमध्ये जातील दंगल उसळलेली आहे, सगळे रस्ते सुनसान पडलेले आहेत, विनाकारण माणसं मारल्या जात आहेत. हे वर्णन कथाकारानं सुरुवातीला केलं आहे. नंतर मध्ये मग त्याने काय केलं आहे पहा, की खुटमुट्याच्या चाळीमधील वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. पहा, तर घारू अण्णाचा जो दामू आहे तो गॅलरीमध्ये आलेला आहे. पहा, आपली चड्डी त्यानं वर ओढली आणि सदरच्या बाहीनं नाक पुशीत त्यानं आजूबाजूस हवरेपणानं पाहिजे. तर दामूचा हा स्वभाव आहे. पहा, लक्षात घ्या, तुझं कसा भोळसट येतो सुद्धा. त्यानं आपली चड्डी वर वाढलेली, सदराच्याच बाहीनं नाक वगैरे पुसलेले आणि हावरेपणानं त्यानं आजूबाजूला वगैरे पाहिलेले. पहा, सगळी चाळ हादरेल अशी गुप्त माहिती मिळवावी, नाहीतर विक्षिप्त कृत्य करावी असले विचार त्याच्या डोक्यात शिवशिवत होते. आता घारू अण्णाचा दामू हे जे पात्र आहे त्याच्या व्यक्तिमत्वावर या ठिकाणी कथाकार काय करतो पहा, प्रकाश टाकतो. तो कसा आहे पहा, तो थोडा भोळसट आहे, चड्डीवरच आहे तो, एक हाताने त्याने चड्डीवर ओढलेली आहे, आपल्या बाईनं नाक पुसलेलं आहे आणि काहीतरी अशी बातमी गुप्त माहिती मिळवावी असे विचार त्या डोक्यामध्ये येत आहेत. पहा, बंडोपंतांनी नळाजवळ मोलकरणीचा हात कसा धरला आणि तिनं त्याच्या कानशिलात कशी भडकावली ते त्यानंच घारू अण्णांना सांगितलं नव्हतं काय. तर पहा, तर दामू जो आहे तर दामू अशी काय काय बातम्या घडतात, काय काय नाही अशी पात्र असतात, तेव्हा लक्ष ठेवूनच असतात. आणि मग एखादी घटना घडली गुप्त माहिती की ते सांगत असतात. पहा, तसं घारू अण्णानं हा जो मुलगा आहे घारू अण्णाचा दामू, त्यानं पाठीमागे एक घटना पाहिलेली. पहा, की बंडोपंतांनी नळाजवळच मोलकरणीचा हात कसा धरला आणि तिनं कसं त्याच्या कानशिलात मारलं याचं वर्णन या ठिकाणी येतं. पहा, म्हणजे आता हे जे पात्र आहेत पहा, हे तुम्ही लक्षात घ्या, कथाकार मध्यमवर्गीय माणसाच्या स्वभावावर प्रकाश टाकते. पहा, मध्यमवर्गीयामध्ये असे काही माणसं असतात दामूसारखे की ज्यांना त्या गोष्टी ते काय करतात पहा, महत्त्व देतात आणि ते जगण्याचा प्रयत्न करतात. पहा,
त्या हौशी दाम्पत्याच्या बंद दाराच्या फटीतून आत पाहण्याचा त्यानं अयशस्वी प्रयत्न केला. तिथे एक जोडपं पहा, ते दार लावून मध्ये बसलेले आणि मग त्याच्या दाराच्या फटीतून पाहण्याचा तो काय करतोय पहा, प्रयत्न करतोय पहा. श्यामरावकडं नवस शिवण्याचं यंत्र आणलं आहे आणि माधवरांच्या घरात लाडू होत आहेत, ह्या महत्त्वपूर्ण गोष्टीची आपल्या आईला सांगण्यासाठी त्यानं नोंद केली. तर घारू अण्णाचा जो दामू आहे त्याच्या स्वभाव इथं प्रकाश पडतो लक्षात घ्या. ते नवदाम्पत्य जे आहे, नवीन नुकतंच लग्न झालेले, ते रूम बंद करून रूममध्ये बसलेले, त्याच्या दारातून तो आत वाकून पाहण्याचा प्रयत्न करतोय. दार बंद आहे तर फटीमधून पाहतोय. इतकंच नाही तर मग त्या चाळीमध्ये कुणाच्या घरी काय काय आणले, कोणाचे तर लाडू कसे केलेत, कुणी कसं शिवणयंत्र आणले, याची माहिती तो त्याच्या आईला देण्यासाठी त्यानं नोंद केलेली. पहा, त्यावेळी त्या चाळीसमोरच अशी एक घटना घडत होती की ती पाहून दामूला 2 दिडक्या आईस्फ्रूट खाल्ले इतका आनंद. आता हे सगळं करत असताना त्या समोर रस्त्यावरून लक्ष गेलंय. पहा, त्या ठिकाणी एक घटना घडलेली. पहा, समोर रस्त्यावर मवाली शांतपणे एका मुसलमानाचं पादत्राचं दुकान फोडीत होता. त्याच्यातल्याच एका लट्ट दादानं एका भल्या मोठ्या दगडानं कुलपाचा कपाळ मोक्ष केला. दुसऱ्या चप्पळ पिळदार शरीराच्या पोरानं हिसकासरशी दार उघडलं आणि तिसऱ्या तांबरलेल्या डोळ्याच्या राकट साथीदारानं आपल्या काठीच्या फटक्यासरशी खळकन साऱ्या काचा फोडल्या. आता हे वर्णन येते लक्षात घ्या, कारण मुंबईमध्ये जातील दंगल उसळलेली, ही जी कुटमुट्याची चाळ आहे, त्या ठिकाणी असणारा हा जो घारू अण्णाचा दामू आहे, त्याच्या स्वभावावर कथाकारानं प्रकाश टाकलेला आहे. तो समोर रस्त्यावर पाहतोय, त्याला एक घटना दिसते. समोर एक असा उंच मावाले आलेला आहे. त्यानं समोर मुसलमानाचं एका दुकान फोडलेले, म्हणजे साथीदाराने सगळ्यांनी मिळून दुकानात दरवाजा काढलेला आहे. मध्ये असणारे जे चपल आहेत आणि जे बूट आहेत ते सगळ्यांनी पाहिलेले आहेत. पहा, आता ते दृश्य पाहायला सगळे लोक तिथं हजर झालेले आहेत. लक्षात घ्या, इमारतीतून डोक्याच्या रंगाच्या रांगा त्या दृश्याकडे एकाग्रतेने पाहत होत्या आणि भीतीमुळे जरी रस्ता रिकामा झाला होता तरी त्याच्या दोन्ही टोकांना माणसाच्या झुंडी वाकून वाकून त्या दृश्याकडे पाहत होते. आता इथं हळूहळू मध्यमवर्गीय किंवा मानवी स्वभावावर प्रकाश पडते. दंगल उसळलेली, हालाकी दंगलीशी सर्वच मुसलमानाचा किंवा सर्वच हिंदूंचा काही संबंध नाही, परंतु काही लोक केवळ जातीकडे पाहून मुसलमानाच्या दुकानामध्ये दुकान ते फोडतात. लोक ते बघायला आहेत पण त्याला कोणी रोकत नाही. पाहत्या दुकानदारांना, दुकान ज्यांना फोडे त्या टपोऱ्या पोरांना, आणि मग ते दुकान फोडलं जाते. पहा, लोक पाहतात. तर हे सगळे लोक आपापले कामं सोडून ते बघायलेत. पहा, त्याच्यावरनं एक वेणीवाला आपला धंदा विसरून ते दृश्य पाहण्यात पार गुंगून गेला होता आणि अभावितपणे एक एक पाऊल पुढे सरकत होता. 2 अगदी लहान मुलं घाबरून पळून जाता जाता सारख्या मानावळून त्या दृश्याकडे पाहत होते आणि एक छान चुकीचा पोशाखेला सुशिक्षित तरुण या सर्व लोकांकडे तिरस्कारानं पाहत ऐटीत अगदी त्या फोडलेल्या दुकानाजवळून पुढे गेला. आता हे मानवी स्वभावावर इथं कथाकार काय करतोय, प्रकाश पाडतोय. लक्षात घ्या, आता ही दंगल उसळलेली हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये. लक्षात घ्या, काहीतरी क्षुल्लक घटना घडली असेल आणि काही विकृत माणसांमुळं जातीय दंगली काय होतात हमेशा उसळत असतात. त्यामध्ये सर्वांनाच या ठिकाणी दोषी ठरलं जातं किंवा जबाबदार धरून त्यांची घरं फोडली जातात, लुटले जाते, निरपराध माणसाचं शोषण किंवा त्यांच्यावर काय होतं अन्याय अत्याचार होतात. तसं या ठिकाणी त्या हालाकी त्या मुस्लिम बांधवाचा काही संबंध बी नाही, पण त्याचं दुकान फोडले, सगळे लोक बघायलेत, कुणी त्याला रोकत नाही. दुसरे काम करणारे सुद्धा हळूहळू पाहतात. काही लहान मुलं त्या घटनेकडे पाहून पळून जातात. दुसरा एक स्वतःला सुशिक्षित समजणारा, छान नीटनेटके कपडे नेसणारा त्या घटनेकडे पाहतोय, काय माणसं म्हणून पुढे निघून जाते. लक्षात घ्या, आता हे दृश्य पाहिल्या दामू जो आहे त्यांना खूप आनंद झाला. पहा, अरे रे रे, ते पहा मवाली दुकानं फोडताय. त्यासाठी खोटमोठ्याच्या चाळीतील दुसऱ्या मजल्यावर एकच धावपळ झाली. एवढी रोमहर्षक घटना होती ती आणि स्वतःच्या चाळीसमोर घडत असताना ती घटना न पाहणं म्हणजे आयुष्यातील एका फार मोठ्या आनंदाला मुकण्यासारखं होतं.
तर दामू मोठ्यानं ओरडला आहे पण त्या चाळीमध्ये. आणि मग दामू ओरडल्या काय झाले चाळीमध्ये दार लावून बसलेले सगळेच ते खडाधड काय आले बाहेर आले. आणि त्यांना ती घटना पाहावीशी वाटते. जिथून ते दृश्य सर्वात चांगलं दिसेल अशी जागा पटकावण्याकरिता मुलात ढकलाढकली आणि मारामार सुरू झाली. कुणाचं तरी दुकान फोडल्या चाललंय, ते दुकान लुटल्या चाललंय, त्याच्याविषयी ह्या लोकांना काहीच देणं घेणं नाही. मध्यमवर्गीयांना त्याच्याविषयी कणव नाही, त्याच्याविषयी प्रेम नाही, त्याच्याविषयी माया नाही. दुकान कसं फोडल्या चाललंय हे ते काय करलेत पाहायला आले. खुटमुट्याच्या चाळीमधील हे जे लोक आहेत ते सगळे घराच्या बाहेर आलेले. तर दुकानं कसं फोडलंय, कसं तो मावली दुकान फोडायला आहे, लोक कसे तिथल्या चपला घेऊ चालले आहेत हे पाहण्यासाठी त्या चाळीमध्ये लोकांची काय होती झुंबड उडालेली. जिथून ते दृश्य सर्वात चांगलं दिसेल अशी जागा पटकावण्याकरिता मुलात ढकलाढकली आणि मारामारी सुरू झाली. आणि अर्थातच घारो अण्णाच्या भांडखोर आणि आडदांड पोराने इतर मुलांना केव्हा त्या जागेवर हुसकावलं. आता घारो अण्णाची जी पोर आहे ते दुसऱ्या पोराला हुसकावले ते बघायलेत. महादेवरावांचा 2 वर्षाचा श्याम जेव्हा ती जागा सोडिना तेव्हा घारो अण्णाच्या बनीनं थार दिशी त्याचं डोकं गजावर आपटलं. आणि बापडा श्याम जेव्हा रडत घराजवळ आला तेव्हा ती सारी फिदी असली. आता पोरच ती घारो अण्णाच्या पोराने त्या श्यामला वगैरे ज्या डोकं आदळलेलं आहे त्यातून हाकालेले सगळे लेकर ती जाऊन बघायलेत. इतक्यात घारो अण्णा एकदम आपल्या मुलावर खेकसले. चला रे चालते वा आता उन्हाळ कुठची. आणि सगळ्यांनी पुस्तक घ्या हातात. घारो अण्णाने लेकराला हुसकावले, सगळे लेकरं घरून पळून गेले. दामू मात्र तिथेच उभा राहिला. ही महत्वाची बातमी चाळीला पुरवल्यामुळे आपल्याला काही विशेष हक्क प्राप्त झाले आहेत अशी त्याची कल्पना झाली होती. पण घारो अण्णाने एक टपली मारून त्याची ती कल्पना दूर केली आणि मग ते स्वतः त्या जागेवर उभे राहून गंमत पाहू लागले. बाहेर गडबड चालली आहे, तुम्ही घरात बस असं आपल्या बायका मुलांना दरडावून सांगून काटकुळे आजागळे ऐनापूर कटड्याजवळ धावले. आता ते ऐनापुरे आलेत. आता हे कथेतले जे मोजकेच पात्र आहेत त्यामध्ये नटव्या मालतीबाई, बंडोपंत, धारो अण्णा, काटकुळे आजागळे एवढेच हे पात्र आहेत. आणि ते नवविवाहित जोडपं असे एवढे पात्र आहेत. आता ते जे शामराव आहेत ते शामराव म्हणतात ते बाहेरचं दृश्य बघून अरे रे काय बिचारांचं नुकसान करतायत. त्याच दिवशी ऐनापुरे एकदम आपल्या किरट्या आवाजात किंचाळे, हेच ते तुमचं चुकतं. ह्या मुसंड्यांना काय म्हणून दया दाखवावी. ते आमच्या बायका पळवतात, पोरं बाटवतात, देवळं भ्रष्ट करतात. काही नाही, त्यांना असाच हात दाखवायला पाहिजे. आता हे जे एक तुम्ही लक्षात घ्या, हे जे आनापुरे हे आनापुरे हिंदू महासभेचे कार्यकर्ते आहेत. ते कट्टर हिंदुत्ववादी लक्षात घ्या. एका मुस्लिमांचं दुकान फोडल्या चाललेलं आहे. ते दुकान त्या ठिकाणी लुटालेत लोक. त्याबद्दल शामराव जरा दयाबुद्धीनं काय म्हणाय जातात ऐनागळे त्याला झापतात की तुम्ही अशा लोकांवर दया दाखविता, ते आमच्या पुरी पळवतात, बायका पळवतात, लग्न करतात, हिंदूंना बाटवतात, देवळं भ्रष्ट करतात. तर ही जी कट्टर हिंदुत्ववादी विचारधारा आहे ती त्यांच्या डोक्यातून बाहेर पडते. तर कट्टरतावाद याच्यावर देखील कथाकार काय करतो प्रकाश टाकतोय अशा वेळी. पण ऐनापुरे आपला आवाज तार सप्तकात नेऊन किंचाळे, कसलं एके ठिकाणी राहायचं, आम्ही अविंदाचा निपात करू, त्यांची डोचकी ठेकू. आणि त्यांनी असे काही हातवारी केले की शामराव अगदी घाबरून गेले. आता ही जी घटना घडती त्या ठिकाणी ऐनापुरे आणि शामराव यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. लक्षात घ्या. शामराव म्हणतात की ही जी घटना आहे हे चुकीचं आहे. दोन्ही जाती धर्माची जी लोक आहेत ते आपल्या देशामध्ये राहतात, त्या सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे, ते भांडण थांबलं पाहिजे. पण असं काही घडत नाही. हे पाहून शामरावांना वाईट वाटते लक्षात घ्या. आणि त्यामुळे मग शामराव असं बोलतात तेव्हा ऐनापुरे पुन्हा किंचाळतात. कारण ते बोलून चालून कट्टरतावादी ना. आणि त्यामुळं ते असं म्हणतात की आम्ही अविंदाचा निपात करू. अविंद आणि विंद आहे का नाही, हिंदू आणि मुस्लिम यांची एक ठळक ओळख आहे की मुसलमानांच्या मुस्लिम जे कानाला छिद्र नसतात, जे संस्कार आहे त्याच्यामध्ये मुस्लिमांचे काने अविंद असतात. अविंद म्हणजे छिद्र नसतं त्यांच्या कानाला.
आणि हिंदूंच्या कानाला मात्र काय असतात छिद्र असतात, त्यामुळे अविंदांचा नित्पात करू असं ते केलेलं आहे म्हणजे हिंदुत्ववादाच्या ज्या काही खुणा आहेत त्याच्यामध्ये कानाला छिद्र, मिशा राखणे, शेंडी राखणे, जानवं घालणं, हे काही जे कट्टर हिंदुत्ववादी ते हिंदुत्ववादाच्या खुणा समजतात. आणि मुस्लिम जे लोक आहेत ते सुद्धा जे कट्टरतावादी ते कानाला छिद्र वगैरे पाडत नाहीत त्यामुळे अविंद असं म्हटलेलं आहे तर हे असं म्हणतात की आम्ही अविंदवादाचा नित्पात करू, त्यांची डोचकी ठोकू, तर असं ते बोलायला लागतात आता इथं कथाकार काय करतोय की कट्टरतावाद या देशासाठी कसा घातक आहे हे ते सांगू पाहतात. अशा कट्टरतावादी जे माणसं आहेत स्वतःला मध्यमवर्गीय समजणारे, रस्त्यावर दंगल उसळलेली, हे कुठं आहेत, हे कुठं मोठ्या चाळीत दुसऱ्या मजल्यावर आहेत. तिथून हे हिंदुत्ववादी विचार सांगायला आले. रस्त्यावर मात्र गोरगरीब लोक, निरपराध माणसं यांचे विचार ऐकून दंगली उसळायलेत आणि ते मरायलेत. हे मात्र सुरक्षित आहेत दुसऱ्या मजल्यावर, हे तुम्ही समजून घ्या. लोकांच्या भावना जे भडकवणारे जे असतात ते कधीही सुरक्षित असतात आणि मग सर्वसामान्य माणसं या ठिकाणी भरडले जातात. लक्षात घ्या, आपल्या देशाचा हा इतिहास आहे. जेवढ्या दंगली उसळल्या हिंदू मुस्लिम, दंगली उसळण्यासाठी ते जबाबदार जे लोक होते ते सुरक्षित राहिले, परंतु ते सर्वसामान्य माणसं ते या ठिकाणी विनाकारण बळी पडले ते मारले गेले. कथाकार हे चित्र नेमकेपणाने सुचवतोय हे तुम्ही समजून घ्या. वाङ्मयामध्ये सगळ्याच गोष्टी स्पष्ट सांगत नसतात तर ते सुचवलेले असतात. तसं इथं कथाकार सुचवू पाहतोय शामराव आणि ऐनापुरे या दोघांच्या संवादातून आपल्या भयंकर राजकीय मतांनी शामरावांना घाबरवून सोडण्यात ऐनापुरांना फार आनंद वाटे. आपली चिरडली गेलेली अधिकार लालसा पुरविण्याचा त्या दुबळ्या माणसाचा तो एकच मार्ग होता. तर त्यांनी शामरावला वगैरे असं बोलून काय केले गप्प केले तितक्यामध्ये काय झाले घारुवांना आणले. कसली राजकारणाची चर्चा करता ऐनापुरे, आमच्या पगारात 4 रुपये वाढ होईल असं एखादं राजकारण असेल तर सांगा. ते मध्यमवर्गीय माणूस आलेले बाहेर दुकानं लुटालीत, विनाकारण निरपराध माणसं मारले चालीत, त्यांना त्याची काही देणे घेणे, यांच्या पगारीचंच पडलेले घारुवांना. सर्वांना त्यांचं मनोमन पटलं आणि म्हणूनच ते कोणालाच आवडलं नाही. नटव्या मालतीबाई देखील ते दृश्य पाहायला लगबगीने बाहेर आल्या होत्या. त्याच्या मालतीबाई देखील काय झाले म्हणून ते पाहण्यासाठी बाहेर आलेले पण त्या गर्दीत धक्काबुक्की करून कटड्याजवळ जायला आणि स्वतःची ऐट बिघडायला त्यांचं मन धजलं. सौंदर्य आणि योग्यता ह्यांनी आपण इतरांहून श्रेष्ठ आहोत अशी त्यांची प्रामाणिक समजूत होती. त्यांना ते बघावं वाटायला परंतु आपण यांच्यापेक्षा आपण वेगळे आहोत, यांच्यापेक्षा आपण सुंदर आहोत आणि आपली जी योग्यता आहे यांच्यापेक्षा वरची असं समजून त्यांना ते दृश्य वाटायला पण त्या गर्दीत जाऊ बी वाटणार. अशी नटव्या मालतीबाईची काय अवस्था आहे इतरांना नाक मुरडून आणि नाव ठेवून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यात त्यांचा प्रयत्न नेहमी अट्टहासाने चाललेला असतो. आता देखील त्या असंच काहीतरी पुटपुटत होत्या आणि नेहमीप्रमाणे सर्व लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. त्या असं बोलायला आल्यात आणि बाकीच्या त्याचा स्वभाव माहिती त्यामुळे ते दुर्लक्ष करतात. पण इतक्यात काय झालं तिरळे बंडोपत बावळटपणाने चालत आले आणि चटकन त्यांना धक्का देऊन पुढे गेले. आता असे विकार मनामध्ये असणारे देखील माणसं असतात काही स्त्रियांशी लगट साधावं असं बऱ्याच जणांना वाटत असतं आणि त्यामुळे ते संधी शोधत असतात. त्याच्यामधले हे तिरळे बंडोपंत आहेत ते मुद्दाम तसे चलत आले आणि मालतीबाईला थोडा धक्का देऊन ते पुढं सरकले. मालतीबाई चमकल्या. बंडोपंताने हे मुद्दाम केलं ह्याची त्यांना खात्री होती आणि बंडोपंताविषयी त्यांना नेहमीच जो विलक्षण तिरस्कार व संताप वाटत असे त्यानं त्यांच्या मनात जोराची उसळी खाल्ली. त्यांना वाटलं की चटकन घरात जावं, पण का कोण जाणे त्यांना त्या जागावरून हलवसं वाटेच नाही. स्वतःवर त्या विलक्षण जळफळल्या आणि आपल्या कागदृष्टीनं त्याच्याकडे आदाशीपणे पाहणाऱ्या बंडोपंताचं डोकं खोबऱ्याच्या वाटीसारखं ठेजावं इतका त्वेष त्यांना वाटला. आता बंडोपंताने त्यांना धक्का मारलाय पण मुद्दाम तरी वळून तिच्याकडे ते पाहतात. मालतीबाईला राग आलेला पण ती काहीच करू शकत नाही. लक्षात घ्या, कारण हे जे तिरळे बंडोपंत आहेत हे संधीची वाट पाहतात लक्षात घ्या. आणि जिथं कुठं त्यांना असा प्रयत्न भेटेल त्या ठिकाणी ते लगट साधण्याचा धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करतात.
अशी विकृत माणसं समाजामध्ये असतात, लक्षात घ्या. हां, त्याच्यापैकी हे बंडोपंत आहेत. पहा, रस्त्यावरून येता जाता बायकांना धक्के द्यायची बंडोपंतांना चमत्कारिक सवय होती. आणि हे कसं साधता येईल हेच विचार त्यांच्या डोक्यात सतत चाललेले असतात. ह्या बाबतीत त्यांचे जे बेत चालत इतके सूक्ष्म, धूर्त आणि निर्लज्जपणाचे असत की पुष्कळदा त्यांना स्वतःचीच किळस वाटू लागेल. पण त्या क्रूर सवयीपुढे त्यांचं काही चालत नसे. आता बंडोपंतांना ही सवय लागलेली पाहते नेहमी अशी बरोबर त्यांच्या डोक्यामध्ये तसे ते मनसुबे असतात. आणि जिथं कुठं संधी भेटेल त्या ठिकाणी ते आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी धक्के वगैरे देतात. पहा, मालतीबाईचा दुबळेपणा त्या सराईत माणसानं ताबडतोब ओळखला आणि अधिक आत्मविश्वासाने त्यांना धक्का देऊन तो पलीकडे गेला. त्याला माहिती आहे की मालतीबाई काहीच करू शकत नाही, लक्षात घ्या. तिचा दुबळेपणा याला माहीत होता, त्यामुळे त्यानंतर धक्का दिला आणि तो पुढे गेला. पहा, मालतीबाई स्वतःवर जळपळत जागेवरच उभ्या राहिल्या. मग अशी कोणती सुप्त जबरदस्त इच्छा त्यांना त्या जागेवरून खिळून धरत होती, कोण जाणे. इतक्यात नेहमी बंद असणारं त्या हौशी जोडप्याच्या खोलीचं दार उघडलं आणि मनोहर व लीला बाहेर आले. ते नुकतंच लग्न झालेलं एक जोडपं आहे, पहा, लक्षात घ्या. ते घरामध्ये बसलेलं आहे. आता तुम्ही एक समजून घ्या, बघ काय समजून घ्या की कथाकारांना काय केलं, पहा की एकूण मध्यमवर्गीय माणसावर टीका केलेली. हा जो पांढरपेशा वर्ग आहे त्याला त्याने एक सुरुवातीला पार्श्वभूमी मुंबईच्या दंगलीची दाखवलेली, जाती दंगलीची, आणि नंतर खोटमोठ्याच्या चाळीमध्ये तिथं राहणारे जे वेगवेगळे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांच्या स्वभावावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे, त्यांच्या सवयीवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. ते कसे संवेदनाहीन आहेत, हां, त्यांच्यासमोरचे प्रश्न कोणते, ते कोणत्या प्रश्नावर चर्चा करतात. म्हणजे एवढ्या मोठ्या घटना मुंबईमध्ये घडत असताना निरपराध माणसं मारली जात असताना ह्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. हे ह्यांच्याच विश्वामध्ये कसे बा मशगूल आहेत. हां, समोर दुकान लुटलेत म्हणून ते पाहण्यासाठी हे जोडपं देखील बाहेर आले. पहा, लक्षात ना, मालतीबाई आणि लीला, त्याचं नाव आहे पहा, मनोहर व लीला. त्या दोघांच्या पायात चपला होत्या आणि हातात हातरुमाल होते. चाळीतल्या इतर लोकांहून आपण आधुनिक, नीटनेटक्याने स्वच्छ आहोत हे दाखविण्याकरता ती दोघं असं वागत. तर माणसामध्ये अहंकार असतो, लक्षात घ्या, गर्व असतो, कोणाला जातीचा, कोणाला सौंदर्याचा, प्रत्येक माणसाला श्रीमंतीचा, कोणाला वर्णश्रेष्ठत्वाचा, बहुसंख्याकांचा, अल्पसंख्याकांचा, असा गर्व असतो. तसं हे जे जोडपं ह्यांना ह्या इतरांपेक्षा आपण वेगळे आहेत हे दाखवण्याकरता त्यांनी पायात चपला घातलेत, हातात रुमाल घेतलेले आहेत आणि ते गॅलरीत आलेत. पहा, त्या गॅलरीमध्ये त्यांना एकदम एक शेंबडं मूल दिसले त्या लीलाला, आणि ती आई म्हणून काय झालं बा ती खिंचाळायची. एखाद्या बाईचं आंबाड्याचं टोक सुटलेलं असलं तर लोकांना दिसेल अशा रीतीनं चोरून हसायची सवय तिनं स्वतःला लावून घेतली. तर ही जी लीला आहे, आता चाळ आहे, पहा लक्षात घ्या. चाळीमध्ये मग तिला काय असं वेगळ्या गोष्टी दिसल्या की ती चोरून काय करायची, पहा हसायची. पहा, मनोहर एकदा कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये खेळला होता, त्यामुळे त्याच्या तोंडात नेहमी क्रिकेटची भाषा असे आणि चाळीच्या गॅलरीतून जाताना तो गोलंदाजी केल्याचा आविर्भाव करीत असे. लीलाचा स्वभाव तसा तर मनोहरचा असा. एकदाच क्रिकेट खेळायला आहे, ते कॉलेजच्या टीममध्ये, पण गॅलरीतून जाताना मुदाम बॉलिंग वगैरे केल्याचा हवा करायचा. आणि लीला देखील लोक ते मान लावून वळवून त्याच्याकडं पाहते. शेवटी मनोहर लीलाचा हात धरून म्हणाला, तू राह ते खुर्चीवर उभी, म्हणजे दिसेल तुला नीट. त्यानं खुर्ची आणली पा बाहेर, आणि तो आपल्या लीलाला असं म्हणतोय, तू खुर्ची उभं राहून बघ बाहेर काय चाललं. आता एक मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगवलं पहा की मध्यमवर्गीय माणसं कशी संवेदनाहीन असतात, कसे विसंगत वागतात. सांगताना ते गप्पा मारतील, माणसानं माणसावर माणूस म्हणून प्रेम करावं, जाती धर्माच्या पलीकडे जावं, आपला हा देश आहे, देशामध्ये सर्व माणसांना गुण्यागोविंदानं वागवलं पाहिजे, आपल्या देशामध्ये समता राबली पाहिजे, असं बोलतील स्टेजवरून, व्यासपीठावरून मध्यमवर्गीय माणूस. परंतु वास्तवात मात्र एकदम विसंगतीपूर्ण ते वागतात. समोर एका जाती दंगल उसळलेली, एका गरीब माणसाचं दुकान लुटल्या चाललंय, त्याच्याशी ह्यांना काही देणं घेणं नाही. लक्षात घ्या, उलटं ते लुटायचं बघतात. लक्षात घ्या, ते कसं लुटाले, त्याचं दुकान कसं फोडल्या चाललंय, ते कुणी त्याला आडवी नाही, कुणी रोकी नाही. लक्षात घ्या, उभा राहून दूर पाण्याच्या कडेला उभा राहून
हे सगळं बघायला येत. पहा, तेव्हा लीला लाजत मुरकत मनोहरच्या शेजारी खुर्चीवर उभी राहिली. एव्हाना त्या जोडप्याचा उद्देश सिद्धीस गेला होता, कारण खाली फोडल्या जाणाऱ्या दुकानाऐवजी सारे लोक माना वळवून बावळटपणाने त्यांच्याकडेच पाहू लागले. आता मध्यमवर्गीय माणसं आहेत, पहा लक्षात घ्या, काम नाही हाताला यांच्या, काही नाही, आणि त्यामुळं सौंदर्याच्या अधीन किंवा सौंदर्याच्या अधीन असलेला हा समाज आहे प्रामुख्याने. त्यामुळं लगेच ती लीला बाहेर आलेली, ती खुर्ची उभी राहिलेली, आणि साहजिकच मग दुकानं फोडतात. दुकान जे लुटल्या चालले तिकडचं माना करून ते इथे यांच्याकडं वळून बघायला लागले. पण सगळे हसायला लागले. पहा, तेव्हा लीला फणकारली, चाहटाळ मेली, आणि मग दोघांनी घरात जाऊन परत दान करून घेतलं. त्याने जरासे बघितलं, तिने तिला लाडेला अशी शिवी दिली, चाहटाळ मेले म्हणून, आणि मग ती घरात जाऊन बसली. पुन्हा त्यांचं दार बंद झालं अशी खात्री झाल्यावर घारू अण्णा म्हणाले, दुकान फोडण्याऐवजी हे मावाली काही लोकांची थोबाड का फोडत नाहीत, कोण जाणे. त्याबरोबर सगळ्या लोकांना अगदी मनापासून हसू आलं, कारण सर्वांनाच त्या जोडप्याची फार असूया वाटत असते. आता हे जोडपं आहे, ते जोडप्याविषयी घारू अण्णा तसं मानलेत. लक्षात घ्या, दुकान लुटण्याऐवजी ह्याच्यात थोबाड फोडलं तर किती बरं झालं असतं. आता कारण घारू अण्णांनंतर काय करणं आहे ना, मध्ये मोरेगा माणूस नुसतं बोलतात, करत काय नसतात, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यांच्यामध्ये ती धमकच नसते, संघर्ष करण्याची उर्मीच त्यांच्यामध्ये नसते, नुसते बोलगेवडे असतात. दुसऱ्यानंच कोणी ना कोणतरी त्या गोष्टी कराव्यात अशी अपेक्षा बाळगून जगत असतात. पहा, इथं आपण थांबवू. पुढचा भाग उद्या चला.